नियती जशी मानसी आहे तशी थोडीफार आहे, पण नियतीबद्दल मला मुद्दाम सांगायचं नाही आहे, कारण ती पडद्यावर बघण्यासारखी आहे. ती अशी शब्दांमध्ये डिफाईन नाही होणार. नियती हा शब्द इतक्या वेळा बोलतोय आपण, तुझ्या कॅरेक्टरचं नाव आहे नियती. फार गोड आहे नाव. हो. नियतीवर विश्वास आहे मानस? माझा हो, मला माणसांवर विश्वास नाही, पण मला नियतीवर विश्वास आहे, अशी मी आहे वैयक्तिक. आणि असावा आपण ना, कारण जर आपण नियतीवर विश्वास दाखवला तर नियती आपल्यावर विश्वास दाखवेल आणि मग आपल्याला पाहिजे तसं पाहिजे तेव्हा काम करायला मिळतं आणि नो लॉस ना. सो यू बिलीव इन द युनिवर्स, वो तुम्हें बताएगा वगैरे आय असं बिलीव, काही? येस. Yes. आणि याच्यात इट्स ऑल अबाउट गिव्ह अँड टेक ना. आणि मॅनिफेस्टेशन प्रचंड आहे. आवडतं तुला? तू बिलीव करतेस? खूप. पण हे युनिव्हर्सल किंवा मॅनिफेस्टेशन हे आत्ता शब्द निघाले, मी लहानपणापासून अशी आहे. म्हणजे मला कोणीतरी असे म्हणतात ना की मारून मुटकून वैद्यबुवा नाही माझा झालेला आहे. मी जेनेटिकलीच बिल्ड तशी आहे की इट्स ओके, यू हॅव टू बी ऑड इफ यू हॅव टू स्टँड आउट. आणि आय लव्ह टू बी ऑड, बट इन अ राईट अँड करेक्ट वे. म्हणजे ते कारण भरपूर लोकांना असं वाटतं की ते खूप बेसिकली मानसी म्हणजे फेक वाटते बोलताना, ओव्हर ॲक्टिंग वाटते, किंवा मी कमेंट सेक्शनमध्ये पण कधी कधी वाचत असते ओव्हर ॲक्टिंगची दुकान अँड ऑल दॅट जॅज. पण ते काय ना, मी जेनेटिकली नॅचरलीच तशी आहे. म्हणजे मला बोलताना जर कोणी ऐकलं तर काही लोकांना असं वाटतं की नाही ही खूप फेक बोलते, माझा आवाज तसा खरा नाही आहे, माझा आवाज खरा असा आहे. सो हे मला प्रूव्ह करायचं होतं की मी जेन्युइनली नॅचरली अशी आहे. सिनेमानी मला निवडलेलं आहे ॲज अ कलाकार म्हणून, कारण सिनेमा किंवा सिनेसृष्टीला माहिती आहे की मी सिनेमाला काहीतरी परत देऊ शकते. आणि असे अजरामर खूप सारे असे मोठमोठाले कलाकार होऊन गेलेत की ते नॉर्मल नव्हते. सो नॉर्मल नसणं म्हणजे त्यांच्या भाषेमध्ये हे वाईट नाही आहे. नॉर्मल नसणं हे वेगळं असणं आहे आणि त्या वेगळेपणाला माझा हॅट्स ऑफ आहे. आणि देवानी मला चूज केलं वेगळं व्हायचं. सो आय थिंक आय एम ब्लेस्ड. नाही नाही, मला तर कधीच तुला आवड वगैरे वाटली नाही. जे आहे ते मनापासून आहे आणि म्हणून तुझं नाव मानसी आहे. त्यामुळे तुला माहिती आहे ना, मानसीला उलटं केलं की सिनेमा होतो. कॅमेरा पॉइंट टू बी नोटेड मिलॉट. खरंच हा खूप छान. नाही, पण त्यांनी खूप ती जगते ते. सिन्सिअरली काम केलं आहे आणि मला मी त्याच परिस्थितीतनं काम करायला लागलो आहे. म्हणजे कोणी माझा गॉडफादर नव्हता ना, माझा कुठला ग्रुप होता. आणि मला ॲक्टर म्हणून वाईट वाटतं जेव्हा आपण एखाद्या पर्टिक्युलर ॲक्टरला हां तो नाही असं आपण करून पुढे जातो आणि पुढे जातो आणि आपण त्याला प्रयत्नसुद्धा करत नाही की काहीतरी आपण वेगळं करून घेण्याचा त्या माणसाकडनं. आपण तेवढा विश्वासही त्याच्यावरती दाखवत नाही आणि मला त्याचा त्रास होतो खूप ॲज अन ॲक्टर म्हणून. म्हणजे मानसीच्या बाबतीत नाही, कुठल्याही माणसाला कुठल्याही कलाकाराच्या बाबतीत असं झालं तर मला त्याचा खूप त्रास होतो. बेसिकली स्टिरियोटाईपने एक ब्रॅकेटमध्ये एक लेबल लावून आपण त्याला बंदिस्त करून टाकतो आणि आपण त्याच्याकडनं काही वेगळ्या गोष्टी काढून घेण्याचा आपण प्रयत्न करत नाही. याच्यात आपण कमी पडतो असं मला वाटतं. आणि अत्यंत प्रोफेशनली, अत्यंत सिन्सिअरली, अत्यंत प्रामाणिकपणे त्यांनी काम केलं आहे या सिनेमामध्ये.